ह्या बैलाच्या पहिल्या पायऱ्याचा किस्सा खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे. ह्या सर्जाचा पायरा झाला होता मुथूरवर. आता भैयानं बैल विकला, मग भैया ह्या बैलाचा मालक कोण झालं, मी. तेव्हा आमचं मोहिलचं संबंध खूप चांगले जमत होते, कारण हा बैल आम्ही मोहिलसाठीच घेतला होता. कारण आमचं ठरलं होतं की मोठ्या मोठ्या मैदानात हीच गाडी मारायची, घरचीच गाडी, काहीच आनंद येणार नाही. तर मग अशा पद्धतीनं हा घेतला. आता राहुलबाईंना सांगायचं काय, गौतमबाईंना सांगितलं मी बैल विकलाय, आता मी तुम्हाला पायरा देऊ शकत नाही, कारण बैलाचा व्यवहार माझा झाला ना. आणि त्यावेळेस राहुलबाईंची माझी कसलीच ओळख नव्हती. भापकर केसरीला नंतर हा पायरा झाला. आदल्या दिवशीपर्यंत मोहिलचा मामा या पायऱ्याला होच म्हणत नव्हतं, होच म्हणत नव्हतं, होच म्हणत नव्हतं. पैसे असतील तरच बैल घेऊन येतो. थारच्या मैदानाचा किस्सा आहे. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं, याला 61 लाख रुपयाचा बैल आपण घेतला आणि पहिल्याच मैदानाला 2 लाख वायदी मागितली. टेन्शनच आलं वा, काय टेन्शन. मग सचिन शेटनं मध्यस्थी केली. त्या दिवशी सचिन शेटचा मी खरंच आभार मानतो, मनापासून आभार मानतो. कारण सचिन शेट सारखा देव माणूस त्या दिवशी नसता तर त्या दिवशी भापकर केसरीला मला वाटत नाही सर्जा आणि बाकासूर पळले असते. कारण शेवटपर्यंत मामा म्हणायचे मी गेलो तामिळनाडूला, मी गेलो कन्याकुमारीला. याला टेन्शनवर टेन्शन, माझ्याशिवाय पोरं काय बैल काढणार नाहीत. मग सचिन शेट म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, बैल उद्या तिथं येईल. बैल आणला, सचिन शेट म्हणणं बैल आणला, बाकासूर पहिला नंबर केला. आता